एक वातावरण संपूर्ण महायुतीमय आणि मोदीमय होण्याच्या करता मदत होणार आहे। आता कार्यकर्त्यांनी गाफील राहता कामा नये। सोसायट्यामधनं मोठ्या प्रमाणावर मतदार बाहेर काढणं, त्यांना मतदान केंद्रापर्यंत आणणं, त्यांच्याकडे मतदान करून घेणं। खडकवासल्याच्या संदर्भामध्ये रमेशराव तुम्ही इथं आहात, शुक्राचार्य तुम्ही इथं आहात। माझी खडकवासल्याच्या बेल्टमध्ये काम करत असणाऱ्या सगळ्या महायुतीच्या कार्यकर्त्यांना विनंती आहे की अधिक तिथं लक्ष देण्याची गरज आहे। आता बाकीच्या भागामध्ये यंत्रणा अधिक गतीनं होण्याच्या करता सगळेच जण आपापल्या पातळीवर प्रयत्न करतायत, त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही, परंतु त्याची 7 तारखेपर्यंत तो गेला पाहिजे। मुरलीधर मोहोळांना पण म्हणालो की काही भागातले कार्यकर्ते मुरलीधर मोहोळांचा प्रचार करण्याच्या करता पुण्याला जाणार, जरूर गेलं पाहिजे, परंतु त्यांनी 1 तारखेला मात्र ते जर आमच्या मावळ परिसरातले असतील, लोकसभा ते शिरूर लोकसभेचे असतील, ते बारामती लोकसभा मतदारसंघातले कार्यकर्ते असतील, तर त्यांनी 1 ते 7 हे पुन्हा बारामती लोकसभा मतदारसंघात यावं। 7च्या नंतर मात्र आम्ही सगळेच जण शिरूर, पुणे आणि मावळात 13 तारखेपर्यंत आहोत। 2-2 दिवस मी प्रत्येकाला त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि 1 दिवस मग महाराष्ट्रात आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी कुठं जावं लागतं, तिथं सभा घ्याव्या लागतात आणि तिथं वरनं जे काही आमचं सगळ्यांचं एकत्रपणे ठरेल त्या प्रकारची अंमलबजावणी करावी लागते। उमेदवार सगळीकडे पोहोचण्याचा प्रयत्न करतो, त्यांना मर्यादा आहेत आणि त्या सोसायट्या बघितल्यावर मीच भीमराव तापकीर साहेबांना म्हणालो मीच थोडासा वेळ त्या ठिकाणी देतो। एक तर सकाळी अर्ली मॉर्निंग मी वेळ देऊ शकतो आणि संध्याकाळी आता ते म्हणले की संध्याकाळी 7 ते 10 द्यावा लागेल। दुपारची उन्हाची तीव्रता असते। आया बहिणींनी, पुरुष मंडळींनी, तरुण तरुणींनी प्या, दुसरं काही पिऊ नका, प्यायचं तर रस प्या, उसाचा किंवा कोल्ड्रिंक किंवा आणखीन काही जे काही आपल्या आरोग्याला पोषक आहे ते सगळं घेण्याला काहीच हरकत नाही, परंतु गमतीचा भाग जाऊ द्या, काळजी मात्र घेतली पाहिजे। परंतु तीव्र म्हणजे मी परवा धाराशिवला सभेला होतो राणा अर्चनाच्या, तर एवढी उष्णता होती, काही जणांना थोडंसं घेरी आली, त्याच्यामुळे काळजी घ्या एवढीच माझी विनंती। सुदैवाने ढगाळ वातावरण असल्यामुळं काही सभांमध्ये अडचण येत नाही, परंतु या सगळ्याची काळजी आपण घेऊ। आणि आता सगळ्यांनी जरी भीमराव तापकीर साहेब निवडणूक प्रचार प्रमुख असले तरी जबाबदारी सगळ्यांचीच असते, कुणावर एकावर तरी जबाबदारी। ते आज ह्या भागाचे आमदार आहेत, 2-3 टर्म ते आमदार म्हणून काम करतायत आणि त्याच्यामुळं त्यांच्यावर ही जबाबदारी सगळ्यांनी मिळून दिलेली आहे आणि सगळ्यांनी जबाबदारीचं भान ठेवूनच काम करावं, अशा प्रकारची माझी तुम्हाला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती त्या ठिकाणी राहणार आहे। आणि सगळं वातावरण अधिक कसं पोषक होईल, अधिक कसं सगळ्याच्या सगळ्या आपल्या इथल्या चारी जागा तर जिल्ह्यातल्या निवडून आणल्याच पाहिजे, परंतु त्याबरोबर महाराष्ट्रामधनं देखील सगळ्यांची इच्छा आहे की जास्तीत जास्त खासदार त्या ठिकाणी निवडून जावेत, तरच आपण 400चा आकडा पार करू शकणार आहोत देश पातळीवर। याची नोंद सर्व आमच्या महायुतीच्या सहकारी मित्रांनी घ्यावी, कुठेही आपण कमी पडू नका अशी पुन्हा आग्रहाची विनंती करतो। इथल्या प्रचार ऑफिसला मनापासून महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचाराच्या ऑफिसला शुभेच्छा देतो आणि इथं सगळ्यांचं चांगलं काम व्हावं। तुम्ही बेलाशक मतदारांना सांगा की केंद्राचा मोठ्या प्रमाणावर निधी आणण्याच्या करता मोदी साहेबांच्या विचाराचे 4च्या 4 खासदार दिल्लीमध्ये निवडून गेले पाहिजेत। विरोधी पक्षाचा खासदार गेला तर भाषण दिल्याशिवाय तो काही करू शकत नाही, विकासाच्या करता पैसा आणू शकत नाही। म्हणून आपल्याला आपल्या महाराष्ट्राचा विकास साधायचा आहे, आपल्या देशाचा विकास साधायचा आहे आणि देशाचा नावलौकिक वाढवायचा आहे। देश 3ऱ्या क्रमांकावर अर्थव्यवस्थेच्या बाबतीमध्ये न्यायचा आहे, देशाचा GDP वाढवायचा आहे, देशातल्या सगळ्या जाती धर्माच्या लोकांना सुखाने समाधानाने त्या ठिकाणी ठेवायचं आहे, तरुण तरुणींना रोजगार द्यायचा आहे, मोठ्या प्रमाणावर उद्योग मध्ये गुंतवणूक करायची, शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत करायची। या करता नरेंद्र मोदींच्या शिवाय देशामध्ये पर्याय नाही, म्हणून आपण महायुतीच्या उमेदवारांना विजयी करावं अशी विनंती करतो आणि सगळ्यांची परवानगी घेऊन मी माझ्या
पुढच्या कार्यक्रमाला म्हणजेच अमरावतीला त्या ठिकाणी निघतो। इथं ओबीसी महासंघ, महाराष्ट्र राज्य शंकरराव तुकाराम तामकर आणि बाळासाहेब कदम यांनी